प्रज्ञा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हृदय मानव अशोक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला पीपल्स एज्युकेशन सोसायटी दिली, शिक्षणासाठी राजकारणासाठी संकल्पित रिपब्लिकन पक्ष दिला आणि धम्मकार्यासाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था दिली आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर आज समाज त्याच्यावर अनुसरण करतोय का किंवा काय करायला पाहिजे, तुमचं काय मत आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ज्या काही गोष्टी दिल्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की ह्या दिलेल्या गोष्टी ह्या फक्त एका वर्गापुरत्या मर्यादित नाही, तर एकूणच त्यांनी भारताची जी संकल्पना बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार केला त्या दृष्टिकोनाने बुद्धिस्ट सोसायटी असेल, रिपब्लिकन असेल, या सगळ्या गोष्टी, तर बाबासाहेबांचा दृष्टिकोन फक्त एका समाजापुरता आहे हे बिंबवलं कुणी, हे आधी आपण आत्मसात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं ना स्वाभिमानीपणा, तर माझं असं मत आहे या निमित्ताने की जे आपण वर्गवारी पाहतो त्या वर्गवारीमध्ये मला असं वाटतं की लोकांनी चुकीच्या पद्धतीने घेतलं. स्वाभिमानीपणा म्हणजे मी स्वाभिमानी आहे आणि मी माझा एकला चलोरी भूमिका घेणार, हा स्वाभिमान बाबासाहेबांनी कधीच सांगितलं नाही. बाबासाहेबांनी सांगितलेला स्वाभिमान हा व्यापक होता. म्हणूनसाठी हे जे काही रिपब्लिकन असेल, बुद्धिस्ट सोसायटी असेल, ह्या सगळ्यांकडे जाण्याचा कल का नाही आहे लोकांचा, तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये असलेला स्वाभिमान त्याला एक हलकासा चुकीच्या स्पर्शाने म्हणजे चुकीच्या पद्धतीचा लवलेश आहे असं मला वाटतं. संविधानाचा फायदा घेऊन, आरक्षणाचा फायदा घेऊन, शिक्षण घेऊन अनेक भारतीय परदेशात आहेत. पे बॅक टू सोसायटी असा एक बाबासाहेबांनी संदेश दिला होता. त्या संदेशाबद्दल आपण सधन कुटुंबातील भारतीयांना काय आवाहन कराल? हां, खूपच महत्त्वाची गोष्ट आहे की परंतु आता हे परदेशाचं तर आहेच, हे पण भारतात पण म्हणजे मी असं पाहतो माझ्या निरीक्षणात असं आहे की जसं बाबासाहेब बोललेले की पढे लिखे लोगों ने मुझे धोका दिया, तशा पद्धतीची परिस्थिती सध्या सोसायटीमध्ये समाजव्यवस्थेमध्ये निर्माण आहे. अत्यंत शिकले सवरलेले व्यक्ती म्हणजे असं म्हटलं जातं गमतीने की प्राध्यापक काही कामाचेच नाही चळवळीमध्ये, तशा अर्थाने एकतर ते कुठल्या ह्याच्यात येत नाहीत आणि फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असतात. हा एक भाग झाला. परंतु अशा अनेक प्राध्यापक मंडळी आहेत जे आंबेडकरी चळवळीला, फुले शाहू आंबेडकर विचारधारेला म्हणजे प्रचंड ताकद देतात. आणि पे बॅक टू सोसायटी ही जी भूमिका आहे, तर आपल्या समाजामधून उच्च शिक्षण घेऊन आज जगभरामध्ये वेगवेगळ्या भाषा आत्मसात करून वेगवेगळ्या ठिकाणी पदावरती आपली सगळी मंडळी आहेत. आणि त्यांना मी आवाहन करेल की बाबासाहेब आंबेडकर यांचा मेन दृष्टिकोन, मुख्य ध्येय जे शिक्षण होतं त्या पद्धतीने इथल्या गोरगरीब, शोषित, पीडित, वंचितांना आपण सढळ हाताने वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सुविधा तयार करून मदत केली पाहिजे. काही करतात आहे म्हणजे माझ्या पाहण्यामध्ये लंडन, कॅलिफोर्निया, कॅनडा, जर्मनी सारख्या ठिकाणी, इकडे UK सुद्धा अनेक संघटना आहेत जे तिथे आपल्या सगळ्या भारतीयांची एकत्रपणे संघटन करून इथल्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची मदत करतात. परंतु आता याची संख्या पण वाढली पाहिजे. आणि आत्ताचा काळ ही लोक म्हणजे पूर्वी स्त्रियांना किंवा शिक्षण का नव्हतं, तर शिकल्यानंतर आपण तर्कशुद्ध पद्धतीने विचार करतो, प्रश्न विचारतो. प्रश्न विचारू नये, तर्कशुद्धपणे विचार करू नये आणि गुलाम बनून राहावा अशी इथल्या एका विशिष्ट व्यवस्थेची रचना आहे. या रचनेला बळी न पडणं हेच बाबासाहेब आंबेडकरांचं